ब्लॅक एडिशन आहे ना, काळी अख्खी गाडी मनच उतरत नाही रे, एवढी भारी गाडी आहे. डार्क एडिशन पण खूप इज्जत आहे याला. सिस्टीम भारी आहे. हे करून घेतलं वाटतं माझ्या मागं बघताय का तुम्ही त्या गाड्यात सध्या नाही. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आज फायनली आपण आहे ना टेस्ट राईड आणि बरंच काय असं कोटेशन वगैरे सगळं बघायला चाललोय. बऱ्याच गाड्या बघणार आहे आपण असंही, ठीक आहे. आणि आपल्यासोबत काय बोलणार आता, दुसरं ऑप्शन नाही आपल्याला, त्यामुळे घेऊन जायला लागतंय त्या पोराला. काय बोलू ओंकार परेलवाल आपले ॲडव्होकेट भाऊ, त्यांना घेऊन चाललोय. आणि हा श्रीकांत, ही ऑल्सो गेमर. सो याचं चॅनल पण आहे, त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो, त्याला फॉलो करा. आणि तो लवकरच येईल, म्हणजे 1 महिन्याला म्हणतो येणार आहे, येईल लवकर. आलाय जवळपास, वायफाय त्याचं राहिले फक्त, ठीक आहे. असो, पण आपल्याला भरपूर काम आहे. आणि एक आपल्या मिडल क्लासमध्ये ना एखाद्या माणसा म्हणजे एखाद्या मुलाला, ठीक आहे, गाडी घेणं म्हणजे हे की खूप मोठं हे काय म्हणतो आपण त्याला, गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट, आणि आपण तेच आपण घ्यायला चालतो, ठीक आहे. तुम्हाला बाकी सगळं माहितीच आहे, आपण जसं की लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. ओके, लेट्स गो, डायरेक्टली तिकडे जावं. आता फायनली पोहोचलोय. पहिल्यांदा ना मारुती सुझुकी शोरूममध्ये जाऊ आधी, आणि मग पुढं बघूया. माय कारमध्ये आलो आपण, म्हणजे माय कारमध्ये घुसू आता आपण, सगळं करू थांब. आधी आपण ना मारुती सुझुकीमध्ये जाऊ. आता आतमध्ये जाऊन येऊ आपण. श्रीकांत हा चल की, लेट्स गो. कोण आहे? एकीकडची घेऊ. होई फायनली आलो बाबा AC मध्ये. पहिलीच स्पीड लावली. आता रिसेंट लॉन्च कुठलं झालं? सगळे 23 मॉडेल नवीन लॉन्च होणार आहे. काय एस्टिमेटेड डेट वगैरे आहे? काही ऑफिशियली काहीच नाही. इथं दाखवायला नाही आहे, तुम्हाला मागे मागे दाबू शकतो ना, म्हणजे आहे रिझर्व. टॉप मॉडेल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो डिस्प्ले 9 इंच स्क्रीन येतो. याच्यामध्ये तुम्ही टेलिस्कोपिक वर पण होऊ शकतो, खाली होऊ शकतो, वर घ्यायचं. कीज आहे का? हां की आहे का? कीज आहे का? कीज आहे. आता की तिथं आहे बघा ना. असं अरे ही ऑटोमॅटिक आहे, मॅन्युअल नाही का? मॅन्युअल आता आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल आहे का? आहे ना मॅन्युअल अवेलेबल. हे गिअर ऑटोमॅटिकनं तुम्हाला इथनं तुम्हाला गिअर शिफ्ट करणार, पॅडल शिफ्ट म्हणजे तुम्हाला गिअर टाकायची गरज नाही. इथनं तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकतो स्टेअरिंगवर. अच्छा, पण हेडअप डिस्प्ले ही जी माहिती आहे तुम्हाला, ती तो वर दिसतो त्याच्यामध्ये. त्या डिस्प्ले वरती जेव्हा गाडी चालू असते ना वगैरे, चालू नाही आता नाही येणार तो. जेव्हा रस्त्यावर चालू असते ना गाडी, टेस्ट ड्राईव्हला आहे ना. टेस्ट ड्राईव्हला पिझ्झा आहे ना. अरे चांगलं वाटतं. तुम्ही सीट वर खाली मागं जागा आहे का पण पोचता? काय म्हणतोय म्हणजे अख्खीच्या गाडीमध्ये आपल्याला कसं वाटलं होतं? काय म्हणतो अख्खीच्या गाडीमध्ये असं काय वाटलं? आता पुढं असं वाटलं होतं. अख्खीच्या गाडीचा विषय काय झाला, सीट मागं घेतला, ग्रँड विटार पलीकडे बॅनर आम्ही घेतला, बाकी सगळं
हे आहे ना, इज्जत आहे. अरे पंकू इज्जत आहे याला. मग ॲक्च्युली मला काय वाटलं होतं, चालू आहे का? चालूच आहे. ॲक्च्युली मला काय वाटलेलं की म्हणजे लास्ट अक्कीने घेतलेली गाडी, त्याच्यामध्ये असं वाटलं होतं असं बसता येतं, मे बी ते सीट पुढं असणार आहे त्यावेळी वाटलं, पण मी आहे कम्फर्टेबल. इज्जत आहे ठीक आहे. पेट्रोल आणि CNG मध्ये का? नाही, टॉप मॉडेल नाही, याच्या खालचं मॉडेल CNG नाही, सेकंड टॉप CNG आणि शिकन काय मिळतं? फक्त LED जायची का लगेच घेऊन आवडली तर जाऊ घे. फक्त मॅन्युअल मध्ये याला बी गाडीत बसू जाऊ घेऊन, आहे का त्याला? त्याला बी गाडीत बसू जाऊ घेऊन लगेच. आपण घेऊ ना, टेस्ट राईड घेऊ. चल ना. उघडणार नाही वाटतं ते बॅटरी. नाही काम करू ना आपण, ते टेस्ट राईडला घेऊन जाणार ना त्याची बघू ना. आणि समजा का आणि दिलं नाही का त्यांनी डिझाईन चांगलं आवडली, बरं ठीक आहे आपण तोपर्यंत दे. नाही आल्यावर घेऊ परत येतो. बरं आता आहे ना, आपण ही ब्रिजा बघितलेली आहे, तर एक काम करू आपण इकडे जाऊन येऊ, नेक्स्टला जाऊन येऊ. तो पण टेस्ट ड्राईव्ह आहे ना, कार अरेंज करून देतात ते, ठीक आहे. नेक्स्टला जाऊन तो पण काय विषय कसं वाटते गाडी? मस्त. आखीने किती घेतली रे? लाल कलर एकदम डिस्काउंट नाही भेटला होता. किती त्याने ह्याच्यात नाही घेतली का? त्याचे पप्पा कोण आर्मीमध्ये आपल्याला येत ना आपल्याला कॅन्टीन काढतो. कॉर्पोरेट डिस्काउंट होता असेल तर होईल. ठीक आहे बघू ते चला. इकडे लय व्हेरायटी आता कोण इथंच आहे ना तुमच्या सांगोडी जिमी. जिमी इंजिन असते 1 लिटर. काय म्हणतो तू काय विषय? 1 लिटरचे सांगतात ना ते 999 cc येतं, हां आणि 1.2 लिटर जे असतं ना ते मॅडमनी एवढं, त्या मॅडमनी आहे ना एवढं डिस्काउंट दिलं ना, बाप रे लय डिस्काउंट दिलं पण. ठीक आहे असो, पण आता आहे ना ब्रेझच आपल्याला घ्यायचे. ए घेऊ रे थांबणार, ब्रेझचं घेऊ, टेस्ट ड्राईव्ह घेऊ. बघ ना तू चालव ना, तुला काय करायचं? अवेलेबल असेल तर बघू ना. हां ठीक आहे चला. माझ्या मागं बघताय का तुम्ही त्या गाड्या आहेत त्या? नाही त्या ड्रॉप केल्यात आपण, तिकडे जायचं ना आपल्याला. हा श्रीकांत म्हणतोय जी वॅगन घ्यायची होती, नावाचं नाही. जिमी. लँड रोवरची आम्हाला बेलर घ्यायची होती, पण ती आमची सांगोली गावची रोड चांगली नाही. रेंज रोवर गाडीचा विषय आहे, ठीक आहे. तो आपण आता आहे ना टेस्ट ड्राईव्ह घेऊ. हे दिलंय ना टॉप नाही वाटत. तुला चालवायची फक्त फोटो काढायचा. फोटो नाही आपल्याला बघायचं फक्त आपली गाडी. हो हँड ब्रेक लावून ठेवा तिकडून. हा कर चालू. थांब रे 1 मिनिट. थांब हा दामानी आहे गुडघा चेंबूशी. नाही काय नाही ना हे टेकते का श्रीकांत? हा टेकते जरा. पप्पाला अवघड होईल तुझ्या. आता हा नाही आता नाही जे ओके एवढं ओके. जय श्रीराम. अरे अरे नाद नाद. जय श्रीराम. 360 आहे का? 360 याला सुरुवातच झाली इथून. हा कुठला आतमध्ये दाखवला होता तोच आहे का? हा ते टॉपच आहे. नाही हा टॉप आहे ना, मॉडेल आहे. सनरूफ 0.5 कर ना ते. सनरूफ ओके स्लायडिंग आहे. आता ओपन करतो आपल्याला. आणि ही ऑटो आहे ना? हा ही ऑटो आहे पण हायवे घ्यायची. हायवे घ्यायची. मला जाऊन कर कसं वाटते फील? पण काही ऑटोमॅटिक नको वाटते. मॅन्युअलच. याच्यात मॅन्युअल पण येतो. सीएनजी मध्ये मॅन्युअलच येईल तुम्हाला. हा सीएनजी मध्ये मॅन्युअलच येईल. आणि पेट्रोल जर घ्यायचं त्याच्यात दोन्ही आहे. मॅन्युअल घ्यायची मॅन्युअल घ्या, ऑटो घ्यायची ऑटो घ्या.
ही कुठली गाडी आहे? सीएनजी प्लस पेट्रोल का नाही? फक्त पेट्रोल आहे. हे फक्त पेट्रोल आहे. ओके, ही फक्त पेट्रोल आहे. अरे इथं पण आहे होय. जास्त दाबून दाबून खाली बघ दाबून. नाही काय विषय नाही. अरे ह्याची गाडी असते ना, एक ही लोक चालून चालून आहे ना, सगळी वाट. हेड डिस्प्ले ओपन होतोय का बघा बरं. HUD बटन दाबा कुठे HUD साईडला, राईट साईड तुमच्या हातात. स्टेअरिंग HUD जिथं व्ह्यू होता ना 360 व्ह्यू तिथं इकडे आहे का? हा वरती HUD. डिस्प्ले जर असता तर मग अजून जरा मजा येते की नक्की काय नेमकं आहे डिस्प्ले. अरे काय नाही स्पीड ते जास्त रात्री स्पष्ट दिसतं त्याच्यावर त्या डिस्प्लेवर. दिवसात एवढा ये नाही. एवढं मग आता दिसतंय. मॅन्युअल पाहिजे. एमचा आहे पण मी कधी चालवलेलं नाहीये. शिफ्टर करून शिफ्टर करून. हा ती भीती वाटते. हो आपण आहे ना, आपण बऱ्याच बघितल्यात किंवा बघायचे आपल्याला. राईट कलेक्टर राईट मला माहिती आहे. आज सांगायचं नाही. काम बंद आहे आज, काम चालू आहे रोड बंद असं सांगायचं ना. कोंड्याला पळून जायचं, वळून जायचं. अर्धा गोष्ट सांगतो. याला 6 स्पीकर आहे, 6 एअरबॅग आहेत या गाडी. 6. हा 6. ब्रिजाला सेफ्टी रेटिंग 4 ची मला वाटतं. बरोबर ना? हा 4. अरे बेस्ट ना. आवाज वाढवतो. आवाज वाढवून डायरेक्ट सराउंड सेन्स येतो याला मस्त भारी. 2 ट्विटर आहेत आणि 4 स्पीकर आहेत ना, त्याच्यामुळे सराउंड सेन्स जो आहे ना तो मस्त. ते नाही माहिती काय होतं पंकज कशी दिसती सेटिंग? काय समजा आपल्याला थांबायचंय, हा आता पॅडल शिफ्टरला आहे ना, आपण जर मायनसला नाही गेलो हा तर मग गाडी गचके खाती का ऑटोमॅटिक येते? हे काही आयडिया नाही मला. ट्राय मार ना. ट्राय करून बघा. घे कडं. साईडला घेतो ना, मध्ये नको यायचं, माग नको. झाले ऑटोमॅटिक झालं ते डायरेक्ट. कमी आले ना ऑटोमॅटिक झाली ना. अरे स्कूटीची म्हणजे 4 चाकी स्कूटी आहे. ना त्याच्यात आपलं टाइम पिरियड आहे. नाही टाइमपास साठी नाही रे, तो एक फील येतो रे त्यांनी ऑटोमॅटिकला टाकले. हा टेस्ट राईडला बसतो होतो आपण ब्रेजामध्ये. सिस्टीम भारी आहे. हे करून घेतलं वाटतं त्यांनी. सेल्स ऑर्डर नको का? हा ये अच्छा आहे, पण लय भारी आवडलं आपल्याला. एक नंबर आहे जे काय सिस्टम आहे. आता वाचू बघा. जय श्रीराम सिस्टम मध्ये नाव जय श्रीराम चालू केलं गेलं काय. कडक फोनच पडला. कडक मध्ये बाई फुटणार टेन्शन नाही. ठीक आहे अरे आयफोन चला मस्त टेस्ट राईड वगैरे. जिमी दिसते समोर. दाखवून जिमी दाखवून त्यांना. एवढी घाण भूक लागली ना आता जेवण करू आधी. पहिले जेवण करू मग आणि ऊन येते लय तापली फार बापारा मारते. तर भाई पहिलं जेवण करू. गो इन टू टाटाच वर्ल्ड. बघून काय विषय आहे टाटाचा. टाटाची आणि होळी चालू आहे. धुलवड चालू आहे. धुलवड चालू आहे. कोण हात लावून गेले तिथं. आडवा जाऊन ही बघतो. सोनू काम कर, कलर घे, बुक करून टाक, मांग भरून टाक. काय म्हणतो यो? ते ना आम्ही एंटर केलं. हा काय असं आहे ना एंट्री केली. त्या मॅडमने विचारलं आम्हाला की तुम्हाला नक्की काय बघायचं आहे. हा भाऊ काय म्हणावं. 4 चाकी कोणती आहे? CNG ना. हे काय इथं लिहिलंय की CNG एल्ट्रोज बाप आहे. पण इथं पाय पोचतात ना. दोन्ही पाहिजे. 10 फुटाचा माणूस बसवणार आहे का? चल तिथं बसू निवांत एका ठिकाणी. तर मला एक सांगा मित्रांनो, आपण सकाळपासून गाड्या बघतोय ते पण 4 व्हीलर बरोबर कारच्या शिवाय चाललो. तर ह्याला काय गरज होती.
असं बोलत नाही ना. काय बघायचंय काय बोलले मॅडम, काय बघायचंय काय म्हणलं? कार 4 तास कसली गाडी प्रिफर करताय? हा सर, कसली गाडी प्रिफर करताय? 4 तास याची टाटामध्ये AC नाहीये. AC आहे, ह्युमिडिटी केवढी गर्दी. इंडियन कार गर्दीने काय फरक पडतो का? नुसतं इंडियन कार आहे, विशेष नाही. अरे टाटापेक्षा जास्त आहे ना, मारुतीचा सेल असतो रे तिकडं. तर ते काय साखर टाकलं माशा कशाची टाकतात अशी गर्दी असते. मागं लागली किती. याला पण आहे का? तर मित्रांनो, पंकोवरचा मी बोलतोय कारण की मला कंट्रोल नाही होते व्हेंटिलेटेड टाटाच्या शोरूम मध्ये. कारण की महाकसम टाटाच्या गाड्या. हा, ह्यो अल्ट्रॉसचा ह्यो एकच सीन आहे मित्रांनो. पंकूची खोपडी डायरेक्ट सनरूफ मधून बाहेर जाऊ शकते. पंकूला उभं राहायची पण गरज नाही या गाडीमध्ये. डायरेक्ट डोकं जायचं कामच नाही. खाली घे ना मग सीट्स. याला कुठं सीट ते पण खाली होतं का फक्त? पण मित्रांनो, काही पण म्हणा, ती जी गाडी आहे का ड्रायव्हर तेच ना. पुढं ग्रीन मध्ये दिसते तुम्हाला, टाटा हॅरियर. तुम्ही फोटोत बघितले असं आजपर्यंत व्हिडिओत, पण दरवाजा उघडून तुम्ही एकदा रिअल लेवलला ती गाडी बघा. नाही तुमचा जीव लागला ना त्या गाडीसाठी. एवढं आहे ना मग. आता मी आलोय पंकू सोबत, पण असं वाटतंय पंकूला त्या गाडीसाठी कन्व्हिन्स करू. अल्ट्रॉस राहू दे, नेक्सॉन राहू दे, हॅरियर घे. ऍक्च्युली एवढा भेटतो तुम्हाला. अरे विषय हा माग ओय, अरे मी ताड बघतो मा टेकतय. आई शपथ, काय ना दे. बोल ना. माझा काय विषय नाही, माग एकदम कम्फर्ट स्पेस आहे मला. गुडघे बिडगे तशी काही खास नाही होते. बरोबर ना? चांगला विषय नाद आहे नाद. पण पंकू काय म्हण बरं करावं, तुझ्या सोबत ती बघितलेली ती गाडी. आई शपथ, आपले शेड झोपले पण. हा विषय लय चांगला आहे. पण मा गुडघा अडकला दम. एवढं नाही होत. नाही होत, नाही होत. एवढं होतं. काय बोलतो पंकूजी. पंकू, एकदम चांगलं. अरे पंकू, मी काय म्हणतो मेरी जान, काय वाटतंय तुला त्या हॅरियर कडे बघून? मला तर भाई जीवच लागला त्या गाडी. हॅरियर सोडा द्या अल्ट्रो. अरे अल्ट्रॉसला तर लागलाच लागला, पण घेऊ ना. कोटेशन घेऊन चला. नाही तर मित्रांनो, एकदम EV. तुमेश्वरम गाडी येते. तुम्ही दिवसभर माझ्याकडून ऐकू शकता, एवढी नाद गाडी येते ती. अल्ट्राजच एवढी कडक आहे पोरांना, तर विचार करा हॅरियर केवढी बाप असेल. आता बघू नेक्सॉन. नेक्सॉन कडे गेलेले आहेत आपले पंकज आणि ओमकार शेठ, जी की दिसायला नाद दिसते. ए थांब 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 थांब, आतलं दिसू दे, थांब. बस बस. अरे सेक्सी ना. अरे आई गरे कंट्रोल. अरे एकदम डिट्टो हॅरियर टाईप आहे रे. अरे पंकू, हॅरियर टाईपच आहे सगळं आतमध्ये नेक्सॉन. अरे दिसतंय, 0.5 ला आहे. नाद दिसतंय. 450 ची रेंज जाते. अगो बाबू, हे थांब रे, मी पण माग बसलो. शिट, 5 स्टार रेटिंग वाली गाडी. सनरूफ एवढंच. बुट काय भाई, आपण नाही शेरायचो त्याच्यातून तसं. अरे इथं पण हाईट इश्यू आहे पंकू. मागच्याला तर हायच. मी नॉर्मल बसलोय, बरं का. सनरूफ मुळे खाली झोपता असा थोडासा आडवा खाली. हा, अरे एका सीटावर जा, मध्ये नको थांबू. अच्छा, जमा आता. हा, आता ओके का? ओके ओके. व्हेंटिलेटेड सीट्स आहे. बापे रे, नेक्सॉन बापे. अरे सगळीच बाप आहे टाटांच्या गाडी. अरे हे जिथं डार्क एडिशन आहे आणि असं वाटत नाही की बारीक गाडी आहे. नाही नाही, जागा आहे, जागा आहे, जागा आहे. बाप गाडी बापरे, कडक आहे. हे घेतलं असं नाही नाही, कमी 20 नाही 15. 15 टॉपला बसन तुला. टॉप वेरियंट बसन. नाही नाही पंकू, मी लिहून देतो तुला 15 टॉप वेरियंट बसन तुला. लय प्रीमियम आहे. प्रीमियम दिलंय नी. का समारे पंकू, ओमकार कोण सांगतो ना, कपडा दोन हॉली तू. हे ओमे कर की. पंकूजी, ओ पंकूजी, इकडे बघ ना. काय रे? कसं वाटतंय तुम्हाला? जरा सांग ना, जरा रिव्ह्यू सांग ना. कारण की मी फुल हँग आहे भाई बघून.
तुझा रिव्ह्यू सांग जरा, माग बघून सांग. अरे, दाद्या काय सांगू तुला, कडक म्हणजे ना, हे बघताय तुम्ही पूर्ण हे ना अख्खं प्रीमियम, अख्खे प्रीमियम लुक्स आहेत सगळं. लावायला मस्त जागा आहे सगळं ओमकार तू सांग रे. पॅडल शिफ्टर आहे, स्क्रीन एवढी मोठी दिली आहे, काय पाहिजे अजून. मला असं झालं मी थोडं असं बजेट वाढवलं असं नेक्सॉन घेतलं असेल. तुला मी आधीच म्हणत होतो टाटा, पण तेवढ्यात तू घेऊन पण आला होता, जाऊ दे. पण नाही ना, माझे पप्पा नाही ना ऐक. शपथ, एअरबॅग्स बघ केवढे एअरबॅग्स आहेत. अब्बा नाही एअरबॅग्स बघ, हे बघ इथं 1 पंक्या तू गाडी घेऊन ठोक पुढे तरी जोरात 2 टाटाची घेऊन 3 4 5 आणि 6. इथं एक अरे अजिबात असं वाटत नाही की नाही का बारीक कॉम्पॅक्ट गाडी. ह्या साईडला पण आहेत माग, इथं 1 6 7 8 8 आहे बाई. फ्रॉन्क्स आहे ना, ती जरा वाईट वाटली. अरे JBL साऊंड आहे. ऐक ना, घेऊन टाक काय नेक्सॉन. नाही नाही, नेक्सॉन माग नाही जाणार, ही वाली नाही जाणार तुला. हॅरियर ठीक आहे, नेक्सॉन नाही तुला माग जाणार. पर्यंत जाईल हे ना, ही नाही रे, याच्या खालची ही अरे ही टॉप एंड ना, आपण सेकंड टॉप बघू ना. ऐक असा विषय ते ना, हे थांब हात काढ बरं, दिसू दे मोड ह्याच्यात. काय विषय हा. स्पोर्ट्स मोड आहे, अरे इको मोड आहे. तू त्या मोडला गाडी सिटी मध्ये असलं ना, ही ना ऑटोमॅटिक आहे ना, तर सिटी मोडला टाकायचं. ही इको हायवे ला असेल ना, तू इकोला टाकायची, कंटिन्यू ते इकॉनॉमी मध्ये चालणार 2 RPM च्या खाली. आणि ती स्पोर्ट आहे, आरझोड पिसायची, नुसते पॅडल शिफ्टर धाड धाड धाड. याच्यावर आहे ना, ब्रेकर हलू शकतो मी. हा भाई आपल्याला आवडली काही म्हण. नेक्सॉन च्या ऐवजी घे पार्किंग, असं दाबायचं, हे वाटायचं. संपला विषय. की जो खोललं तर गाडी जाईल का पुढं? जाईन. ब्रेक दाब ना तू पंख्या. ब्रेक कुठला असतो? लेफ्ट साइड. हा बस, लेफ्ट पायातला. हाच ना. हा, तो लेफ्ट पाय काढ, राईट पाय ठेव त्याच्या. पंकू, हा बस. अरे पंकू, फ्रंट कॅमेरा कसं चालू करते रे? सोड बरोबर सोड ना ब्रेक. जायची ह्याला हे सगळं काढा ना, हे का रे वॉइस कॅन्सलेशन आहे सगळ्यांनाच. अरे अजिबात बाहेरचा आवाज येत नाही. नेक्सॉन डार्क एडिशन आहे ना रे. आलंच का नाही हे काय लॉक केली. लॉक आहे, स्टेअरिंग लॉक आहे. स्टेरिंग बारीक आहे पण. हे पण पंकू, फ्रंट कॅमेरा कसं चालू करतात ह्याचा? बंद करून चालू करतात. अच्छा मित्रांनो, जी नेक्सॉन ब्लॅक एडिशन आहे ना, काळी अख्खी गाडी, मनच उतरत नाही रे, एवढी भारी गाडी आहे. डार्क एडिशन पंकज शेट मनच उतरत नाही. मी घरी घेऊन जाऊ गाडी. अरे शपथ, तू मी फुल सपोर्ट आहे तुला. भारी गाडी आहे, लय भारी. बजेट बघायला लागेल. बजेट बघू, काहीतरी करू, त्याला घालू आपण. चला चला म्हणून. ही गोष्ट मात्र आहे ना एकदम खरी बोलला. स्वतःचा पैसा असेल ना, माणूस कोणती गाडी घेऊ शकतो. आता ते बजेट मध्ये असेल. आता पंक्या तुझ्यावरती आहे भाऊ. तू बघितली टाटा एवढी नाद गाडी लेफ्ट ना. हा, पण जर काय तू ती कोणची ती फ्रॉन्स फ्रॉन्क्स पण वाईट नाहीये. फ्रॉन्स वाईट नाहीये, मस्त मान्य आहे, इन द पण बजेट. ते नाही इन द बजेट, पण तिच्या प्राइस रेंज नुसार ती गाडीची क्वालिटी बघ, हिच्या प्राइस नुसार हिची प्रीमियम क्वालिटी बघ. नेक्सॉन मला जर चांगल्या पर्यंत देणार आहेत का? पण देणार आहेत का? किती माझ्या बजेट मध्ये देणार आहे का? थांब ना, अजून बाकीचे शोरूम भरपूर आहे. 31 अरे शोरूमला जायचं वेगळं नाहीये, सगळं शोरूमला भेटेल. प्राइस सेमच असते. तिथल्या त्या लोकांवर डिपेंड असते ते. सगळं भेटन, पण टाटा बेस्ट सेम. चाललोय ना तर बघू आता. बघू ईस्ट और वेस्ट. ईस्ट वेस्ट बेस्ट बेस्ट भाई. टाटांची मी जी टाकायचं गाडी नाही. बघून हे सरळ. पडले ओमकार, हॅरियर आणि नेक्सॉन अल्ट्रॉस, पण श्रीकांत पप्पी घेतली त्या नेक्सॉनची. स्टेअरिंग व्हीलची. बाबा अरे आत बसून मला जो फील आलाय का पंकुडी नाद रे, असा कोणत्याच गाडीत बसून मला आजपर्यंत आलेलं नाही. काय मन भर गया, प्यार हो गया वो गाडी से मेरे को. गाडी वाला सायलेन्सर कुठे? याला शिवाय द्यायला काय होतं काय होतं? मी देत नाही, स्ट्रीम मध्ये शिव्या. मी दिलं नाही. आणि जेव्हा कॅमेरा किंवा स्ट्रीम असेल ना त्यावर शिव्या. हा, तू मी दे, आता तू मी आता दे. मी ते कट करणार आहे. हा, तुला चंदन हा याच्या आईची ए फाडे आता कट करते पण. अरे चंगेच कान तिकडे घे पाय की होते. ते म्हणलं गपकने कस काय वाढले. असा पण विषय आहे का? असं इथं बघू का ना. इला इला या. हिला नको, मी कांदा खाल्ला आता.
कट आता कोण खाली पडून कडक बनवलेली HP हिमाचल प्रदेश. लेट सी कुठली गाडी आहे. पण एक नंबर आहे. इंडिकेटर दिलाय. अरे इंडिकेटर दिला इच्छा नाही नाही सरळ जायचं आपल्याला. चल सरळ जायचं. ओ शेड घ्या. 147 mm. सगळ्यात मेजर जो फरक पडतो तो 113 आहे. 147 mm. प्लस 3 फीचर्स पडणार. कुठले? DRLs, प्रोजेक्टर लॅम्प्स, अच्छा म्हणजे निघाला. अरे नाद दिसते ना तिच्यात. वाव. काय म्हणतो पंकज? सगळं हवानी पण हे नाही रे. हा स्पेस नाही. टाटाला कसं जरा वाईट वाटतं ना तर तसं त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये ही मला मस्त वाटतं मग गाडी. क्रूज वगैरे काहीच नाही. बलूनला क्रूज देतोय ना तो. काय फायदा क्रूज सांग तर काय फायदा म्हणते सांग. क्रूजचा फायदा हा असतो एकदा हायवेला गेला ना तू क्रूजला सोडून द्यायची गाडी एका स्पीडला कंटिन्यू गाडी. फ्युल एफिशियन्सीचा विषय असतो बस, बाकी काही नाही. फ्युल एफिशियन्सी बस, त्याच्या पलीकडे काय नाहीये. फ्युएल कमी जातं बाकी काही नाही. बाकी सगळं प्लस नाही. ही घेतलं भेटे टॉप कुठली 10-25 टॉप ही डेल्टा प्लस टॉप ना ह्याच्यावरच तिला आहे का क्रूज कोणतं कशावर तिला नाही. डेल्टा प्लसला नाही. बलून बघायची. मला पण तसं वाटतं. क्रूज कंट्रोल वगैरे असेल तर मग तिकडे बघू. इंटेरियर तुम्हाला बेज सॉरी ब्राऊन विथ ब्लॅक येणार. ओके. ऍडजस्टेबल स्टेअरिंग व्हील येणार. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स आहेत. 2 एअर बॅग्स येणार याला. 4 पॉवर विंडो. दोन्ही साईडचे मिरर तुम्ही इंटरनली ऍडजस्ट करू शकता. फ्रंट टू डिस्क ब्रेक्स. 16 इंच टायर्स. वरती रूफ येईल. शार्पन अँटेना डिफॉर्म. हे बस 10-23 काय म्हणतो पंकज? काय म्हणतो? दामानी तोडशीन त्याचा. अरे तर आमच्या पंकज शेटचं मन काय उठत नाही या गाडीवरतून. जशी मी टाटा बघून हँग पडलो तसा पंकज ही गाडी बघून हँग पडलाय. स्पेस, तुला स्पेस पाहिजे ना. स्पेस स्पेस मस्त आहे. चांगलं स्पेस आहे. बलून म्हणतं बलून सारा विषय घेऊ जरा म्हणा. कशी वाटली गाडी? चांगली आहे गाडी. आणि मारुती म्हणलं काही टेन्शन नाही. डोळे दाखवून घ्या पण सेफ्टी रेटिंग कमी होते ना. नाही सेफ्टी याला चांगलं आहे ना. आता पहिल्यापेक्षा गाड्या चांगल्यात मारुती. बघ कशा? पत्राला हात लावून बघा. नेक्सा आणि अरेना दोन तुझ्या स्विफ्टपेक्षा थोडं जास्त आहे वाटतं. बिल क्वालिटी थोडी तशीच आहे. नेक्सा थोडी म्हणतो पत्रबार लाद घालू माझ्या. आता बिल्ड क्वालिटी कळत ना. बलेनो घ्या, ही घ्या, हार्ड आहे. तर मित्रांनो काय म्हणतो तुम्ही लाद घालून बघायची का? पंकज तर म्हणते ते तो विचार. पत्र चांगलं आहे. तर बघू. सॉनेटचे फीचर ऐकतोय आपण जरा बघू. सजेस्टेड ठीक आहे म्हणून आपण आलोय. सो किया गाडी शेवटला सजेस्ट झाले म्हणा. अच्छा हे सेम मॉडेल आहे का? ओके. जे थोडंसं तुमच्या बजेटचं मी बोललो ना थोडंसं पुढे जाईल. हां तर ते आपण बसल्यावर एकदा होऊनच जाईल म्हणा. ते काय तर माझ्या फोनवरलं डिस्कॉर्ड वगैरे सगळं दिसतंय का इथं? कियाचे फीचर्स बघत पूर्णपणे. दिस वॉज द लास्ट फॉर टुडे. दमलाय तो, दमलाय तो काय दमलाय. त्याला प्रोटीनची गरज आहे. मी अजून 2 शोरूम येऊ शकतो त्याच्यासोबत. हे लास्ट आहे. मग यो दमलेला आहे. मग नाही रे चांगलं झालं आता. आलो तो वेळ जातो त्याच्यामध्ये. हा पण नाही फोन करीत ना. जेव्हा करतात तेव्हा विषय गोल असतो. डायरेक्ट ट्रकेने पाडती. आपण तो विषय गंभीर आहे. चला मित्रांनो डायरेक्ट आता आहे ना लय मोठा प्लॅन बनलेला आहे. डायरेक्ट आता घरी गेलो सांगतो. घरी गेलो काय विषय ठीक आहे.
आपरे सगळे ना करून डायरेक्ट आपण घरी आलो. खूप साऱ्या राईड टेस्ट राईड वगैरे सगळे घेतले आणि आता कन्फ्यूज झालो की कोणती गाडी नक्की घ्यावी. सो आपण रिसर्च अजून करणार आहे, सगळं करणार आहे. ठीक आहे. हा प्रथम आहे तो आपल्या BGMI स्ट्रीमवरती वगैरे गेमवरती असतो. तो आपला गेम मेंबर आहे. ठीक आहे. तर आणि ओमकार वगैरे पण येणार आहे. सो आपण बैठकवाडी स्ट्रीम करणार आहे. ठीक आहे. असो पुढच्या बाकीच्या अपडेट्स इथं राहणार आहे. ठीक आहे. खूप सारं फिरलोय, खूप वैतागलोय. ठीक आहे. पण आज लाईव्ह स्ट्रीम बैठकवाडी होणार आहे आपली सगळ्यांसोबत. ठीक आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. आणि हो आता लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सॉरी इकडे मॅच चालू आहे, आता मॅचवरती फोकस आहे. मुंबई आणि गुजरातची मॅच आहे. ठीक आहे. मुंबई बोलते मुंबई असू दे. तुम्ही काय गुजरात आहे का? नाही कोलकाता जिंकली का. ठीक आहे. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.